Yes, namaste. Welcome everyone to today's tribute to Louise Hay from self-doubt to self-empowerment session. Um, we'll have a mix of Marathi and English because many of us are connected in Marathi, and some of in the group I am not aware. So we'll have a blend of मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीने आपण घेऊ. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या ऑनलाईन सेशन. हे खास आहे आजचं सेशन कारण आज लुईस हे ज्या यू कॅन हील युअर लाईफ च्या ऑथर आहेत आणि जगभर ज्यांनी सेल्फ लव किंवा स्वतःच्या एक निगेटिव्ह झोन पासून स्वतःला एम्पॉवर कसं करायचं या पद्धतीनं त्यांच्या पुस्तकाद्वारे, त्यांच्या वेगवेगळ्या वर्कशॉपद्वारे आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या जीवनाद्वारे त्यांनी ही शिकवण दिली. सो इट्स अमेझिंग जर्नी ऑफ लुईस आहे की ज्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं हा प्रवास आहे. बऱ्याच जणांना कल्पना आहे लुईस हेचा प्रवास. काही जणांनी पोलमध्ये दिले की आम्हाला कल्पना नाही आहे लुईस हेच्या जर्नी बाबत. सो इन बोथ वेज विल डाईव्ह डीप अँड गेट कनेक्टेड. सो आज हे वर्कशॉप मुद्दाम मी टायटल असं दिलं की सेल्फ डाऊट टू सेल्फ एम्पॉवरमेंट. कारण डाऊट येणं किंवा स्वतःबद्दल काही शंका निर्माण होणं, गोंधळ निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. फक्त ते दीर्घकाळ न राहता त्याचं सोल्युशन ओरिएंटेड कसं रूपांतर होऊ शकेल आणि आपण स्वतःला एम्पॉवर करणं, स्वतःला सक्षम आणि शक्ती प्रदान कसं करू शकू याबद्दल आपण यामध्ये वळणार आहोत. सो जस्ट सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही कॅमेरा प्लीज ऑन ठेवा, म्हणजे आणखीन पार्टिसिपेशन होईल. ज्यांना काही कारणास्तव कॅमेरा ऑन ठेवणं शक्य नाहीये तुम्ही चॅटमधून किंवा अनम्यूट होऊन पण कनेक्ट होऊ शकता. आणि जर कोणाला जास्त समजा इनकेस फ्लो मध्ये मराठी झालं तर जस्ट यू हॅव टू लेट मी नो, सो आय विल कीप द ब्लेंड इन मराठी अँड इंग्लिश, सो इट इज helpful. So once again, welcome, and we'll just start by offering our gratitude to Louise. So I would request all of you, just please, if possible, you can close your eyes and just take 3 deep breaths. Slowly breathe in, slowly breathe out. आणि दीर्घ श्वास आपण पुन्हा हळूहळू घेत आहोत. दीर्घ श्वास हळूहळू सोडत आहे. आणि जे आहे आपले टीचर्स, मेंटर्स आणि गाईड आहेत त्यांना मनामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. वी आर एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड टू आवर टीचर्स, गाईड, मेंटर्स. And today on this special day we offer our tribute and gratitude to Louise Hay as well. So just quick introduction about myself. I'll not just take more than 40 seconds. So I'm Vinay Gosavi. Those who are first time connecting with me, I am a corporate trainer and internationally certified Heal Your Life trainer, trained under the philosophy of Louise Hay. For last 15 years, I have trained in various organizations from industry, from various sectors, आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये पण मी ट्रेनिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. आणि आतापर्यंत ऑलमोस्ट 1.5 लाखहून अधिक इंडिव्हिज्युअल्स स्टुडंट्सना ट्रेनिंग दिलेलं आहे. ही काही क्लायंट्सची लिस्ट आहे. पण आजचा विषय आहे तो आपल्या स्वतःविषयी आहे की लुईस हेचं जे योगदान आहे, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ लुईस हे इन टर्म्स ऑफ शिफ्टिंग द माइंडसेट. आणि आज त्याचा लुईस हेचं योगदान आपण आपल्या जीवनाशी कसं कनेक्ट होऊन त्याचा फायदा कसा करून घेऊ शकतो याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. सो हा वर्कशॉप मुद्दाम सेल्फ डाऊट, प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यात स्वतःमध्ये शंका, कन्फ्युजन येत असते आणि आपल्याला या फेजमधून लवकर कशा पद्धतीनं स्वतःला सक्षम करणं, सबळ करणं, एम्पॉवर, हाऊ वी कॅन एम्पॉवर आवरसेल्व्स,
by overcoming our own self-doubt, confusion, perplexity, and get the power within to exhibit it in all areas of life. So, क्विकली आपण समजून घेऊया की सेल्फ डाऊट किंवा स्वतःवर शंका गोंधळ निर्माण होतो म्हणजे नेमकं काय होतं. बाय डेफिनेशन सेल्फ डाऊट म्हणजे काय होतं की इट इज इंटरनल लॅक ऑफ कॉन्फिडन्स इन युअर ओन ॲबिलिटीज. माझ्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, पण मला माझ्यावरच तो विश्वास येत नाहीये की मी हे करू शकतो का. आणि त्याचा परिणाम आणि काय होतं, आर इनर क्रिटिक स्टार्ट्स प्रॉपिंग अप की विल आय बी एबल टू डू इट, कॅन आय डू इट, और इवन दो आय हॅव फॅसिलिटीज, रिसोर्सेस, ॲबिलिटीज, माझ्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, पण तरीही मी का बरं यामध्ये रिझल्ट आणू शकत नाही किंवा मी करू शकेन की नाही, हा पण एक संभ्रम आपला निर्माण होऊ शकतो. सेल्फ डाऊट असणं हे मग चुकीचं आहे का स्वतःवर. काही वेळेला आता डाऊटचा शब्दशः अर्थ संशय असा होतो, पण त्यापेक्षा आपण शंका म्हणा, प्रश्न, गोंधळ अशा अर्थानं आपण इथे उल्लेख करत आहोत. सो आपण या व्यावहारिक जगतात जगत असताना इन प्रॅक्टिकल लाईफ वी विल बी हॅव्हिंग सो मेनी टाइम्स डाऊट ऑन आवर सेल्स और अदर थिंग्स. कारण तो एक आपला सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे. जर काही गोष्टींवर आपण शंका घेतली नाही तर आपण प्रॉपरली या जगात जगू शकणार नाही. तर अनालिटिकली डाऊट येणं, जसं एखादं प्रोडक्ट घेताना, एखादी सर्व्हिस घेताना, आजकाल आपण बघतो की ऑनलाईन फ्रॉड होत आहेत, बरेच काही स्कॅम होत आहेत, तर आपण चेक करतो, शंका घेतो. तर शंका घेणं हे एक प्रकारे सुज्ञ माणसाचं, इट इज अ रॅशनल रिस्पॉन्स टू सिच्युएशन और थिंग्स टू डाऊट. बट when the doubt cripples us, when the doubt makes us confusing, when doubt in a way स्टॉप्स आवर ग्रोथ, ज्यावेळी या शंकेमुळे, गोंधळामुळे आपण आयुष्यामध्ये पुढे जात नाही, उलट मागे गेल्यासारखं किंवा खाली गेल्यासारखं वाटत असेल, तर त्या सेल्फ डाऊटकडे पाहणं गरजेचं आहे. अन्यथा ही नॅचरल ॲबिलिटी आहे, पण त्याचा अतिरेक होत असेल, अनालिसिस बाय पॅरालिसिस होत असेल, तर मात्र आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. तो एक ह्युमन ग्रोथचा पार्ट आहे नक्कीच, पण मगाशी म्हटलं तसं की डाऊट किल्स मोर ड्रीम्स दॅन फेल्युअर एव्हर विल. अपयशामधून माणूस शिकतो आणि त्यातून पुढे जाऊ शकतो, पण जर आपण स्वतःवरच शंका घेत राहिलो, मी करू शकेन की नाही, तर आपल्याकडे सगळं असून देखील आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे मग फिअर ऑफ फेल्युअर, फिअर ऑफ रिजेक्शन, मी अपयशी होईन आणि मला जमणार नाही, कंपॅरिझन, तुलना, या गोष्टी वाढू लागतात. आणि मुळात हा सेल्फ डाऊट येतो कुठून. जसा हा विषय निवडताना पण मला थोडा डाऊट आला की सेल्फ डाऊट टू सेल्फ एम्पॉवरमेंट, मी खरंच सेल्फ डाऊटच्या पलीकडे आहे का. पण एका लेवलला मी ठरवलं नाही, मला याच्यावरती सोल्युशन द्यायचं आणि मला पण माझे काही सेल्फ डाऊट आहेत ते ओव्हरकम करायचं आहे. जर असं असतं, मी नुसत्या सेल्फ डाऊटमध्ये राहिलो असतो, तर मी डिक्लेअर केलं नसतं वर्कशॉप आणि मग मी हे पुढे ढकललं असतं. तर त्यामुळे सेल्फ डाऊट कसा निर्माण होतो हे पण पाहणं गरजेचं आहे. हाऊ इज सेल्फ डाऊट फॉर्म्ड. One thing, obviously, any psychological pattern goes back to our childhood formation, childhood memories. की लहानपणी इवन चांगल्या हेतूनं किंवा काही वेळेला कंपॅरिझनमुळं, क्रिटिसिझममध्ये, म्हणजे शाळेत असेल किंवा घरामधलं असेल, त्यामध्ये आपल्याला अशी शंका निर्माण झाली, तू लहान आहेस, तुला काय कळतंय, तू अजून, तू मोठ्यांच्या मध्ये मध्ये पडू नकोस, तुला हा विषय कधी जमणार नाही, अशामुळे पण आपले काही स्वतःविषयी शंका निर्माण झाली असेल आणि जर ती चॅलेंज किंवा ओव्हरकम नसेल केली तरी तो डाऊट येऊ शकतो. सोशल प्रेशरमुळं, इतर समाजाच्या अपेक्षा, की माझे मित्र, माझे ऑफिसमधले लोक किंवा मी ज्या कॉलनीमध्ये राहतो तिथले लोक, यांच्यामध्ये माझ्या मनामधून काही त्यांच्याकडून असलेल्या माझ्या अपेक्षा याला जर मी मॅच होत नसेल, तर मला काहीतरी एक सेल्फ डाऊट तयार होऊ शकतो. बऱ्याचदा सोशल इन्फ्लुएन्समुळे पण, बऱ्याचदा आपण रील्स पाहतो, व्हिडिओ पाहतो किंवा Instagramवर कोणाचं स्टेटस देखील पाहतो. आपल्याला असं वाटतं की अरे, हे त्यांच्याकडे कदाचित हे मी मिळवू शकणार नाही, आणि अशी पण शंका होऊ शकते. आपल्या न दिसणाऱ्या काही धारणा, सम ऑफ आवर हिडन लिमिटिंग बिलीफ्स मे कॉन्ट्रीब्यूट टू सेल्फ डाऊट. व्हॉट कुड दे बी? की एक तर असेल की पास्ट फेल्युअरमुळे आलं असेल, की मला शाळेमध्ये गणित किंवा चित्रकला अवघड जात होतं, त्यामुळे आता मला कदाचित अकाउंट्स, माझे फायनान्सेस मॅनेज करता येत नाही.
प्रीकन्सिव्ड नोशन, काही धार्मिकतेमुळे, काही भौगोलिक आणि इवन कल्चरल सांस्कृतिक एक जडणघडणीमुळे पण आपण अशा काही आपल्या धारणा असतात की नाही, मी कदाचित 10-15 लोकांसमोर किंवा 100 लोकांसमोर स्पीच देऊ शकणार नाही. मी माझ्या शहराबाहेर, देशाबाहेर जाऊन माझं टॅलेंट सिद्ध करू शकणार नाही किंवा गेलो तरी मला तेवढं यश मिळणार नाही. अशा तो अनुभव न घेताच आपल्या मनामध्ये काही धारणा करू शकतो, होत असतात. त्यामुळे पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे पण आणि या पास्ट वेगवेगळ्या कंडिशनिंग, मागच्या काही आपल्या जडणघडणीमुळे देखील आपला सेल्फ डाऊट, स्वतःवरील शंका किंवा गोंधळ निर्माण होतो. अर्थात जेव्हा शंका, गोंधळ अस्वस्थ करणारे असतं, पण आपण सोल्युशन ओरिएंटेड त्याकडे म्हणजे उपायाच्या दृष्टीनं त्याकडे जात असू, तर नक्कीच तो सेल्फ डाऊट ती शंका, स्वतःवरची शंका आपल्याला योग्य निर्णयाकडे घेऊन जाते. आणि याची इतिहासामध्ये अगदी प्राचीन आणि सध्याच्या अनेक उदाहरणं आहेत. अगदी टाइमलेस विजडम मधलं जर उदाहरण केलं, म्हणजे त्रिकालातीत असं जे विशेष उदाहरण जर आपण भारतीय संस्कृतीला धरून घेतलं, तर ज्यावेळी अर्जुन पूर्ण गोंधळून गेलेला, अर्जुन पूर्णपणे सेल्फ डाऊट मध्ये गेलेला, एक पूर्ण जगज्जेता लेवलचा व्यक्ती, की मी हे युद्ध करू शकेन का, मी युद्ध केलं पाहिजे का, पण त्या सेल्फ डाऊटला एक योग्य मेंटर, एक योग्य गाईड मिळाला, एक योग्य मार्गदर्शक योग्य वेळी मिळाला आणि त्याची ती योग्यता किंवा एक धारणा होती की मला यातनं बाहेर यायचं आहे. तेव्हाच भगवद्गीतेचा जन्म झाला. आपल्याही आयुष्यात आपण गोंधळतो, डाऊट येतो, तर नक्कीच त्या संभ्रमाच्या अवस्थेत आपल्याला असं वाटू शकतं की हा आता काळ कधीच संपणार नाही का, हे असं माझं दीर्घकाळ चालू राहील का. पण तर पॉझिटिव्हली आपण त्याच्याकडे पाहिलं, इफ यू लुक फ्रॉम अ प्रोएक्टिव्ह अप्रोच, विल कम टू नो दॅट देर इज अ मच मोर सक्सेस अँड फॉर्च्यून अवेटिंग, विच इज जस्ट बियॉन्ड द डाऊट अँड इट हॅज अ रिझन, त्याचे कारण आहे. मग कसं ओळखायचं मी सेल्फ डाऊट मध्ये आहे का, मी स्वतःबद्दल शंका किंवा आयुष्याबद्दल, माझ्या वेगवेगळ्या घटनांबद्दल शंका घेतोय का, आणि त्याचा माझ्या क्वालिटी ऑफ लाईफ, जीवनाच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो. तर सिम्पटम्स, जसं आपण सर्दी पडशाचे सिम्पटम असतात, कोरोनाचे काही सिम्पटम्स होते, तसंच त्याचे सिम्पटम्स काय, परफेक्शनिझम, मी परफेक्ट झाल्यावरच ती गोष्ट करेन. आणि एका लेवलला मी अचूक होणं, मी फ्लॉलेस होणं, ही नीड ज्यावेळी होते त्यावेळी आपण ती गोष्ट बऱ्याचदा करत नाही किंवा त्याला कारण शोधतो. आणि त्याचंच पुढचं का एक लक्षण चालू होतं, प्रोक्रास्टिनेशन, की आपल्या कुवतीच क्षमतेत किंवा थोडं स्ट्रेच केल्यावर घडणारी घटना आहे, तर त्यामध्ये एक प्रोक्रास्टिनेशन होऊ शकतं. ओव्हर थिंकिंग, आजकाल आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाताना पण मुलं म्हणतात आम्हाला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि काही वेळेला ते सतत विचारामुळे आपण एक बधीर होतो. आणि फिअर ऑफ फेल्युअर, मी अपयशी झालो तर मला हे जमलं नाही तर हे पण नाही ते पण नाही. यस, तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहू शकता की यापैकी कोणता साईन तुम्हाला वैयक्तिक तुम्ही अनुभवला आहे, आत्ता पण असेल किंवा इफ यू आर ओके, ॲटलिस्ट तुम्ही नंबर पण लिहू शकता. जर तुम्हाला काय आहे ते लिहायचं नसेल तर तुम्ही असं पण लिहू शकता 1 or 2 तुम्ही फेस करत आहात. तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण लिहा, जेणेकरून आपल्याला ते कनेक्ट करता येईल. येस, थँक्यू स्मिता. सो एक झालं हे आपल्या गोष्टींमुळे आपण, आपल्याला या सायन्स येत आहेत. दुसरा सेल्फ डाऊटचा हा न दिसणारा किंवा न समजणारा अजून एक भाग असू शकतो, जो जरासा ट्रिकी आहे पण समजून घेणं महत्वाचं आहे, की काही वेळेला काही लोक मुद्दाम आपल्याला सेल्फ डाऊट मध्ये टाकतात आणि जेणेकरून आपण सेल्फ डाऊट मध्ये राहिलो, आपण आपल्यावर शंका घेत राहिलो, आपण गोंधळात राहिलो, तर ते लोक त्यांचे हेतू पूर्ण करू शकतात. मग काही वेळेला आपल्याला थोडंसं कमी लेखून आपल्याला सेल्फ डाऊट मध्ये आपण जाऊ शकतो. समबडी मे सटली पुट अस डाऊन. काही वेळेला दे कॅन प्ले द विक्टिम, की मी किती पीडित आहे, शोषित आहे, की तू त्या मित्रांबरोबर गेला, सो आय डिड नॉट लाईक इट, वाय डिड यू गो विथ युअर फ्रेंड, बट दॅट टू इन अ विक्टिम मोड. मग आपल्याला गिल्टी वाटतं, अरे मी असं केलंय, बरोबर केलं की नाही.
कॉन्स्टंट कंपॅरिझन करत राहणं, की अरे बघ तुझ्या भाऊ आणि बहिणीपेक्षा तू एवढा कमी सक्सेसफुल का? आणि त्यामुळे आपल्याला एक सतत इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स मधून न्यूनगंडामधून एक सेल्फ डाऊट, एक स्वतःवरती गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर काही वेळेला, आता हा शब्द मोठा वाटतो, पण काही सूक्ष्म रीतीनं करतात, किंवा कदाचित आपण देखील दुसऱ्यासाठी हे करतोय का हे पण आपण चेक केलं पाहिजे. इमोशनल ब्लॅकमेल, की खरंच तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू माझ्यासाठी हे करशील. जानू सोनू म्हणून असं काहीतरी म्हणू शकतात. येस. सो इमोशनल ब्लॅकमेल होऊ शकतं. आपण होतोय का? किंवा कळत नकळत पॅरेंटिंग मध्ये पण असेल, कुठल्याही नात्यात होऊ शकतं, बॉस एम्प्लॉई नात्यात पण होऊ शकतं. तर हे होत आहे का हे चेक करणं. कारण हा दुसरा पैलू आपण बघत आहोत सेल्फ डाऊटचा, की आपण स्वतः त्या डाऊटमध्ये जातोय, की आपल्याला कोणी नेत आहे का? आणि अजून एक सायकोलॉजिकल टर्म आहे जे आपण टच बेस करत आहोत, ती म्हणजे की गॅस लाइटिंग. गॅस लाइटिंग म्हणजे हा एक संकल्पना आहे, की याच्यात आपण असं म्हणतो, की कोणीतरी काही टेक्निक किंवा कळत नकळत एक मानसिक तंत्र वापरतात, ज्यामुळे आपण स्वतःच्या मनावरच शंका घेऊ. आपल्याला आपलेच विचार, आपल्याच भावना, आपणच चुकलो आहे अशी धारणा निर्माण होते. आणि मगाशी म्हटलेली आणि विशेष करून गॅस लाइटिंग हा जो भाग आहे, हे कळत नकळत जवळचे लोक, काही लोक आहेत ते मॅनिप्युलेट करू शकतात. अर्थात हे आपण रॅशनली विचार करणं गरजेचं आहे. फक्त याच्यात कुठलाही गैरसमज न करून घेता ऑब्जेक्टिव्हली बघणं, हे आपण जनरली सांगत आहोत. की डिनाईंग रियालिटी म्हणजे काय, की आपण ज्यातून चाललेलो आहोत, जी आपली वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे, ती व्यक्ती ऍक्सेप्टच करत नाही. हा, हे तुझं काल्पनिक आहे, हा तुझा भ्रम आहे, तुलाच असं वाटतंय, माझ्या मनात तसं काही नाहीये. आपल्या भावनांना पण लेबल लावणं, दुसऱ्या व्यक्तीच्या आपल्या भावनांना, नॉर्मल भावनांना ज्या वाजवी आहेत, रिअलिस्टिक आहेत, त्यांना पण चॅलेंज करतो. हे असं काय वाटत असतं, हे सोडून दे. किंवा सगळा दोषारोप आपल्यावर केला जात आहे, तर त्यावेळी ती व्यक्ती जाणीवपूर्वक किंवा त्याच्या पॅटर्नमुळे आपल्याला सेल्फ डाऊट मध्ये टाकत आहे. मुद्दा हा आहे, की स्वतःद्वारे असू दे किंवा दुसऱ्याद्वारे त्या सेल्फ डाऊट मध्ये गेल्यामुळे आपलं नुकसान होत आहे. आणि जर दीर्घकाळ आपण त्यामध्ये राहिलो, तर आणखीन आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि दुष्परिणाम काय काय असू शकतात? जनरल दुष्परिणाम आहेत, की सतत चिंतेत राहणं, सतत तणावात राहणं. आणि हा जर स्ट्रेस, तणाव, इफ दॅट स्ट्रेस अँड एन्झायटी कीप्स फॉर अ लॉंगर पिरियड, इट टर्न्स इनटू डिप्रेशन. डिप्रेशन, जिथे आपल्याला वेगवेगळ्या झोप लागत नाही, अस्वस्थ वाटतं, असा दीर्घकाळ होऊ शकतं. आणि याचा कामावर किंवा स्टुडंट असेल तर अभ्यासावर परिणाम काय होऊ शकतो? ॲज अ बिझनेसमन, एंटरप्रेन्योर, वी विल हॅव अ लोअर प्रोडक्टिव्हिटी. लोअर्ड प्रोडक्टिव्हिटी, आपली कार्यक्षमता आपली खाली येऊ शकते. किंवा आपलं नवीन सुरू झालेलं करिअर असेल, किंवा आपलं कंटिन्युअस जे करिअर, बिझनेस असेल, प्रोफेशन असेल, त्यामध्ये एकसारखा एक म्हणतो ना, एक एक तोच-तोचपणा येऊ शकतो आणि आपण पुढे जात नाहीये, प्रगती करत नाहीये, अशी धारणा होऊ शकत असते. पुन्हा एकदा एक थोडा वेळ शांतपणे दीर्घ श्वास घेऊन आपण विचार करू शकतो, की एम आय गोइंग थ्रू एनी ऑफ दीज सिम्प्टम्स और इफेक्ट्स, or am I being manipulated by somebody and which I am not even conscious of? It has become my pattern also to take that मॅनिप्युलेशन. इथे हा विचार करणं गरजेचं आहे, की या इफेक्ट पैकी किंवा या लक्षणांपैकी किंवा स्वतःद्वारे किंवा इतरांद्वारे यातून मी प्रमाणापेक्षा किंवा मर्यादित कालावधी, म्हणजे 2-3 दिवस, आठवडा, त्यापेक्षा जास्त काळ आहे का? जर असू आपण, तर मात्र आपल्याला दक्षतेनं आणि प्रॉपरली, योग्य पद्धतीनं यावर कार्य करणं गरजेचं आहे. मग आपण काय काय करू शकतो सेल्फ डाऊट मध्ये न जाता त्यावर ओव्हरकम करण्यासाठी? काय करू शकतो याच्या पुढे आपण बघूया. पण याचा पर्यवसन, याचं कल्मिनेशन काय होतं? मग आपला स्वतःशी जे संवाद होतो, व्हॉट वी टॉक विथ आवरसेल्व्हज, व्हॉट हॅपन्स? इट स्टार्ट्स लाइक, की मी चांगलाच नाही आहे, मी अपयशी झालो तर. मग आपण खूप कॅल्क्युलेटेड रिस्क, जिथं रिस्क घ्यायला पाहिजे, ज्यामुळे यश आहे, एक आपली परिस्थिती बदलणार आहे, आपला बिझनेस, व्यवसाय वेगळ्या लेवलला नेऊ शकतो, किंवा आपली पर्सनॅलिटी किंवा आपल्या भूमिका आहे वेगवेगळ्या आपल्या पर्सनल, प्रोफेशनल, त्यामध्ये एक पॉझिटिव्ह शिफ्ट येणार आहे, तर त्याचं धाडस पण आपण करत नाही. आणि मग परत
लो एनर्जी आणि संधी आपण काही गमावू शकतो. सो इथे अनेक उदाहरणं दिली जाऊ शकतात, पण आज विशेष करून ज्यांच्या एक प्रकारे पुण्यतिथी आपण म्हणू शकतो, की ज्यांचं ट्रान्झिशन आजच्या दिवशी झालं, लुईस आहे. शी इज रिअली अ लेजेंडरी एक्झाम्पल ऑफ व्हॉट आवर टुडेज टायटल इज फ्रॉम सेल्फ डाऊट टू सेल्फ एम्पॉवरमेंट. की लुईस ही अशी महिला ज्यांच्याविषयी बऱ्याच जणांना आपल्यापैकी कल्पना आहे. ॲट द सेम टाइम काही जणांना तो परिचय नवीन असेल, तर अगदी संक्षिप्तमध्ये की लुईस ही अशी महिला जी अमेरिकेत तिचा जन्म झाला. असं म्हणतात की ती स्वतः सांगते की ज्यावेळी मी 18 महिन्याची असेपर्यंत एक छोट्या अशा कुटुंबात होते. पण त्यानंतर तिला तिच्या आईला घर सोडावं लागलं आणि त्यानंतर आईनं दुसरं लग्न केलं आणि तिथपासून तिचा एक भयंकर असा काळ सुरू झाला, की जिथे वडील अत्यंत एक प्रकारे कठोरपणे तिला वागवायचे, ज्यामध्ये मानवी वागणूक देत नव्हते, शारीरिक छळ करायचे. दुर्दैवाने ती 4-5 वर्षाची असताना शी वॉज रेप्ड बाय अ नेबर अँड शी वॉज टोल्ड. तिला सांगितलं की हा व्यक्ती जेव्हा तुरुंगातनं बाहेर येईल, कारण तिनं साक्ष दिलेली की या व्यक्तीनं मला त्रास दिला म्हणून. तर तिला सांगण्यात आलं शेजाऱ्यांनी की तो तुला बघ बाहेर आल्यावर कसा त्रास देतो. आणि तिच्या वडिलांकडून पण तिचा अब्यूज झालेला. आणि अशा पद्धतीनं जवळ-जवळ 40 वर्षापर्यंत तिचं शिक्षण नव्हतं. कसं तरी ती स्वतःचं लाईफ बॅलन्स करत होती, मॅनेज म्हणजे संघर्षातून ती जात होती. लग्न झालं, काही काळ चांगला गेला, परत डायव्होर्समुळं ती आणखीन खाली गेली, कारण ती स्वतःला तिनं सक्षम बनवलं नव्हतं. पण 40व्या वर्षी तिनं एक वर्कशॉप अटेंड केला आणि ज्यामध्ये तिनं पहिल्यांदा ऐकलं, की तुम्ही तुमच्या भावना आणि विचार बदलले, तुमच्या धारणा बदलल्या, तर तुमचं आयुष्य बदलू शकेल. इफ यू चेंज युअर थॉट्स, बिलीफ्स अँड इमोशन्स, यू कॅन चेंज युअर लाईफ. अँड दॅट वॉज लाइक अ बीकन ऑफ होप. दॅट वॉज लाइक अ रे ऑफ होप फॉर हर. आणि तिला तो एक चांगला जीवनाचा एक दिशा आणि एक लक्ष्य मिळालं. आणि त्याकडे तिनं वाटचाल करायला लागली आणि छोटे-छोटे बदल चालू झाले. आणि तिच्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह शिफ्ट व्हायला लागले. तिच्या आयुष्यात काही चांगले बदल. शी फाउंड वंडरफुल शिफ्ट्स इन हर लाईफ. आणि त्याच वेळी अनफॉर्च्युनेटली शी वॉज डायग्नोज्ड विथ टर्मिनल कॅन्सर. डॉक्टर हॅड जस्ट गिव्हन हर 6 मंथ्स ऑफ स्पॅन टू लिव्ह. की 6 महिनेच तू जगशील असं डॉक्टरनी सांगितलं. तिला टर्मिनल कॅन्सर झालेला. पण तोपर्यंत तिचा अभ्यास एवढा झालेला, की तिला लक्षात आलं हा कॅन्सर फक्त शारीरिक आजार नाहीये. हा माझ्या आत्तापर्यंत मी जीवनामध्ये साठवून ठेवलेलं जे सगळं सप्रेस्ड इमोशन्स आहेत, दाबलेल्या भावना, नकारात्मकता आहे, ते कुठेतरी शरीर एक सिग्नल म्हणून, जसं मगाशी आपण बघितलं ना सायन्स, सिम्प्टम्स, एक लक्षण म्हणून दाखवत आहे. सो द कॅन्सर इज नॉट जस्ट एक्सटर्नल डिसीज और कॅटस्ट्रॉफी, बट इट इज अ एक्सटर्नल सिम्प्टम ऑफ व्हॉट इज हॅपनिंग विदिन मी, असं तिनं कनेक्शन लावलं. आणि तिनं बऱ्याच पद्धतीनं हिलिंग स्वतःचं चालू केलं. नॉट जस्ट फिजिकली हिलिंग करणं, पण वेगवेगळे मानसिक, भावनिकरित्या स्वतःच्या मनावरचं ओझं कमी करणं, स्वतःवर प्रेम करणं, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन प्लस फिजिकल डिटॉक्स, सकारात्मक स्वयंसूचना याद्वारे तिनं अगदी झोकून देऊन हे काम केलं. अँड विदिन 6 months आफ्टर दिस रिगरस प्रॅक्टिस ऑफ व्हेरियस रिच्युअल्स अँड व्हेरियस थेरपीज, शी केम आउट ग्लोरियसली फ्रॉम दिस मेजर चॅलेंज. त्या 6 महिन्यामधून ती पूर्ण बाहेर आली आणि त्यानंतर डॉक्टरांना आश्चर्य वाटलं आणि 50 वर्ष त्यापुढे ती जगली. 2017 साली आजच्याच दिवशी त्यांनी शरीर सोडलं. आणि पण तोपर्यंत या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तिनं 72 देशामध्ये आता हे काम आहे, की स्वतःच्या विचारांचा आणि भावनांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, त्याचबरोबर आपण आपला मानसिक स्वास्थ्य, आर्थिक स्थैर्य, आनंद आणि पर्पज जीवनाचं कसं काय मिळवू शकतो. म्हणजे सगळं जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी या आतल्या शिफ्टमुळे कशा होऊ शकतात. आणि सेल्फ डाऊट टू सेल्फ एम्पॉवरमेंट. तिथलाच आधी असं वाटायचं, जे आपण सगळं वर्णन केलं सेल्फ डाऊटचं, एन्झायटी, डिप्रेशन, आय एम नॉट गुड इनफ, व्हॉट इफ, ह्या सगळ्या गोष्टी तिला अशा जाणवत होत्या. पण एकदा का तिनं हा आतला प्रवास स्वतःला सिरियसली घेतलं, आयुष्याच्या खऱ्या भरभरून आयुष्य जगणं म्हणजे काय असतं आनंदानं, त्याचा अनुभव स्वतः घेतला, जगाला दिला. हे यू कॅन हील युअर लाईफ आज जगातल्या टॉप, आज सेल्फ हेल्प म्हणून सेक्शन असतो बुक स्टॉलमध्ये. पण ज्यावेळी लुईसेनं काम चालू केलं त्यावेळी ही संकल्पनाच नवी होती, की पॉझिटिव्ह थिंकिंग, अफर्मेशन्स,
लेट गो कसं करणं. मग तिला पायोनियर मानलं जातं या सगळ्या कामामधलं. आणि आज हजारो लोक या कॉन्सेप्टवर फॉलो करतात आणि त्यांना त्याचे रिझल्ट म्हणतात. आणि ती नेहमी म्हणायची की आपला प्रत्येक विचार आहे हा याच्यामध्ये एक क्षमता आहे. ईच अँड एव्हरी थॉट वी थिंक इज क्रिएटिंग आवर रियालिटी. आपला प्रत्येक विचार आपलं भविष्य निर्माण करतो. पण आपल्याला बऱ्याचदा आपण लाईटली घेतो, अरे एका विचारानं काय होणार आहे, थोडंसं निगेटिव्ह विचार केला म्हणजे याचा अर्थ असं पण नाही की त्यांना खूप भारावून जायचं, की वी शुड नॉट गेट बॉग डाऊन और ओव्हरवेल्ड बाय थॉट्स, बट वी आर प्लांटिंग द सीड्स ऑफ आवर फ्युचर. आपण आपल्या भविष्याची बीजं रोवत आहोत ज्यावेळी आपण विचार करतो. आणि असं म्हणतात की 40,000 ते 60,000 विचार जे आपण करतो रोज, आजचे आधुनिक तज्ज्ञ लोक सांगतात, तर त्यामध्ये जे मगाशी जे आपण विचार केले, सेल्फ डाऊटची बीजं जर आपण रोवत गेलो, की मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही, हे आमच्या घरी कुणी केलेलं नाही आहे, मराठी माणूस हे करू शकत नाही आणि हे व्यक्ती हे करू शकत नाही. सो सो मेनी रिझन्स वी हॅव. पण त्याचाच एक रोप होईल, त्याचाच एक इट विल टर्न इंटू अ प्लांट अँड इव्हेंच्युअली इट विल टर्न इंटू अ बिग ट्री. एक मोठ्या झाडात रूपांतर होईल. पण आपण काय पेरले, कुठले विचार पेरले, तो आपला पॅटर्न बनतो. जर सतत सेल्फ डाऊटचे निगेटिव्ह पॅटर्न आपण रोवत गेलो तर ते काटेरी झाड तयार होऊ शकतं. पण आपण फळं देणारे, आपल्याला भविष्याला उज्ज्वल करणारे विचार केले तर एक छान वेगळा पॅटर्न बनवू शकतो. सो लुईस हेनं हा विचार दिला की आपल्या अवेअरनेसनं आपण जाणीव करून आपलं हिलिंग करू शकतो. हिलिंग करणं म्हणजे एक मराठीत त्याला बरं करणं म्हणतो, पण बरं करण्याच्या पलीकडे समृद्ध करणं. आणि त्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यातला एक पार्ट आहे अफर्मेशन्स. येस, अफर्मेशन्स. बऱ्याच जणांना आजकाल कल्पना आहे की अफर्मेशन म्हणजे असे सकारात्मक विचार जे आपलं जीवन बदलू शकतात. पण लुईस यानं याला आणखीन एक डीपर संकल्पना दिली. कारण सेल्फ डाऊटमध्ये आपण जे विचार करतो, निगेटिव्ह विचार करतो, स्वतःला गोंधळात टाकणारे, कमी लेखणारे, स्वतःच्या एनर्जी आणि क्वालिटी ऑफ लाईफला खाली आणणारे ते विचार पण अफर्मेशन आहेत. एव्हरी थॉट वी थिंक, एव्हरी वर्ड वी से इज अन अफर्मेशन, असं लुईसचं म्हणणं आहे. म्हणजे अफर्मेशन म्हणजे असं नाही की एक 10 मिनिटं मंत्र जपल्यासारखं फक्त म्हणायचं आणि दिवसभर मी कसा पण विचार केला तर चालेल, नाही. अफर्मेशन म्हणजे कळत नकळत आपल्या घरामधून, संस्कारामधून, आजूबाजूच्या जे आपण बघितलं ना कशामुळे सेल्फ डाऊट आणि आपले मत तयार होतं, त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. सो आपण कळत नकळत एक पॅटर्न आपले अफर्मेशन करत राहतो. मग पॉझिटिव्ह पण अफर्मेशन असू शकतात, निगेटिव्ह पण अफर्मेशन असू शकतात. इन जनरल मला इथं विचारायला आवडेल, तुम्ही अनम्यूट करून पण सांगू शकता, की असे कुठले सहजपणे निगेटिव्ह गोष्टी प्रचलित आहेत? व्हॉट आर द कॉमन पॅटर्न्स वी ऑब्झर्व इन सोसायटी और इवन अमंग आवर रिलेटिव्स, which are said to the children, which are said to even the elderly people, and we don't पे दॅट मच अटेन्शन टू. बट अनकॉन्शियसली आपण म्हणतो आहे की अरे एक स्वतःविषयी पण दुसऱ्याविषयी पण ते बऱ्याचदा लिमिटिंग असू शकतं. एनी एक्झाम्पल्स कॅन यू शेअर? की जसं की हा मला वाटत नाही की मी कधी बिझनेस करू शकेन, किंवा मला 100 लोकांसमोर बोलायची भीती वाटते, मी कधीच पब्लिक स्पीकिंग करू शकणार नाही, किंवा मी कार चालवू शकणार नाही. अगदी छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये पण असतं. एनीथिंग यू वुड लाईक टू शेअर हिअर? In chat also you can write in a word, or you can unmute and share. तुम्ही अनम्यूट आणि करून पण शेअर करू शकता. एनीबडी? हरे कृष्णा. बोला ना. हा हा तुम्ही जे मगाशी म्हटला होता ना, तर तसंच मला थोडं मनात खूप विचार असतात असे, हा हा आणि आता पुढं जायचंय बोलायला त्यावेळेला ते ब्लँक होते पूर्णपणे. आणि ती गोष्ट घडून गेल्यानंतर इतके सारे विचार येतात की अरे मी असं बोलू शकले असते, तसं बोलू शकले असते. म्हणजे त्याला काय असं एक सूत्रताच लागत नाही. आणि ते जायच्या आधी बऱ्यापैकी म्हणजे खूप असं वाटतंय की बाबा बोलू शकते, बोलू शकते. आणि एकदम अचानक नाव घेतलं किंवा काय झालं तर ते ब्लँक असं होतं डोक्यामध्ये. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल?
राईट. म्हणजे आपल्याला स्टेजवर किंवा पुढे जाताना इव्हन शाळेमध्ये असं म्हटलं जायचं आठवतं का, की "हा दंगा करतोस? ये पुढे येऊन बोल. येते का पुढे येऊन बोलता?" किंवा "तू लहान आहेस, तू मध्ये-मध्ये बोलू नकोस." किंवा काही वेळेला मैत्रिणी म्हणाल्या असतील, की "नाही, नाही, तुला काय ही तर शाळच आहे. ही आमची एकदम सोज्वळ आहे. ही एकदम शांतच असते." म्हणजे काही वेळेला आपला गुणगौरव करताना पण एखादी आपली क्वालिटी सप्रेस होऊ शकते. नाही, ही खूपच शांत आहे. कधी तोंडातून ब्र पण काढत नाही. असं पण होऊ शकतं. आणि तो ज्यावेळी ती सिच्युएशन ॲक्चुअली येते, की मला पुढे जाऊन बोलायचं आहे, त्यावेळी हे सगळे विचार मनामध्ये घोंगावत असतात आणि त्यावेळी आपली कॅपॅसिटी कुठेतरी कमकुवत होऊ शकते. जसं धनंजय सर पण छान शेअर करतायत, की एखादा फिजिकली अशक्त माणूस आहे, त्याला आपण म्हणतो, "नाही, तुला नाही जमणार." पण तेच आजारपणामध्ये आपण किंवा नाही आमच्या घरी तर हे सारखं आजारपण आहेच. माझ्या आईला होतं म्हणजे मला होणारच आहे. ऑफकोर्स हेरिडिटरी काही गोष्टी असू शकतात. पण काही वेळेला आपण सबकॉन्शियसली या गोष्टी इन्व्हाईट करत नाही आहे ना, हे पण पाहणं गरजेचं आहे. येस, थँक यू फॉर शेअरिंग. त्यामुळे अफर्मेशन आता मनामध्ये काही गोष्टी घडत असतील, but ॲट द सेम टाईम आपण सगळ्यात गुड न्यूज ही आहे, सगळ्यात चांगली बातमी ही आहे, की जसं आपण टीव्हीवर आपले चॅनल निवडू शकतो, मोबाईलवर YouTubeमध्ये काय पाहायचं निवडू शकतो किंवा पूर्वीच्या काळी रेडिओ जसं आपण ट्यून करू शकतो. आपण ठरवलं, बाहेरचे जग काही म्हणो, भले माझ्या घरातले काही म्हणो, भले माझे अगदी जिवलग मित्र-मैत्रिणी, भाऊ काही म्हणो, पण मी ठरवलं तर माझ्या आतले मनातले विचार त्याचा ताबा बाहेरचं कोणीही घेऊ शकत नाही आणि ती सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. दॅट इज वी कॅन क्रिएट आवर ओन अफर्मेशन. आपली नवीन बीज कोणतं पेरायचं आहे, व्हिच न्यू सीड्स वी वांट टू सो, दॅट इज टोटली अप टू अस. थोडा वेळ लागेल त्याला फलद्रूप व्हायला. इट मे टेक सम टाईम बट इट्स वर्थ इट. त्यामुळे अफर्मेशन आपण 2 गोष्टींसाठी करतो. मला काहीतरी नको आहे म्हणून, ते आत्ता माझ्या क्वालिटी ऑफ लाईफला घातक आहे. आणि दुसरं, मला जे आकर्षित करायचं आहे माझ्या क्षमतेसाठी, त्यासाठी आपण अफर्मेशन्स करतो. अ, मी एक गिफ्ट म्हणून पण आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 1-2 अफर्मेशनचे रेकॉर्डिंग पाठवणार आहे, ते तुम्ही ऐकू शकता. आणि आजच्या दिवसापासून काही जण मला माहिती आहे आपले रेग्युलर अफर्मेशन्स करत आहेत आणि काही जण आजपासून नक्कीच सुरू करतील. हे आपलं छोटंसं ग्रॅटिट्यूड गिफ्ट स्वतःसाठी पण आणि लुईससाठी पण आहे. आणि असं म्हणतात, की आय एम शब्दापुढे जे आपण म्हणतो, त्यानं आपल्या आयुष्यावर बराच परिणाम होतो. आय एम नॉट गुड इनफ, आय एम ऑल्वेज लेट, आय एम नॉट टॅलेंटेड, आय एम ऑल्वेज स्ट्रगलिंग विथ दीज थिंग्स. हे पण म्हणू शकतो अँड आय एम केपेबल, आय एम कॉम्पिटंट, आय एम गुड इनफ, आय एम वर्दी. मी योग्य आहे, मी सक्षम आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवतो. आणि त्यामुळं अफर्मेशन आपण वर्तमान काळात प्रेझेंट टेन्समध्ये करतो आणि पॉझिटिव्ह गोष्टींची करतो. आपण नंतर पण एक गाईडेड मेडिटेशन शेवटी आपण घेणार आहोत. आणि दुसरं मोठं योगदान जे लुईसेनं दिलं, सेल्फ डाऊट, फिअर, स्वतःवरती शंका किंवा गोंधळ स्वतःच्या आतला कमी करण्यासाठी, ते म्हणजे सेल्फ लव्ह. सेल्फ डाऊट जर रिप्लेस करायचा असेल, स्वतःवरची शंका, गोंधळ दूर दूर करायचा असेल, तर अ, एक सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करणं. आता बऱ्याचदा प्रेम करणं याचा अर्थ आपण असा नेहमी अभिप्रेत घेतो. वी ऑल्वेज कनेक्ट इट विथ दॅट लव्हिंग समबडी एल्स, की आपण दुसऱ्यावर प्रेम करणं आणि जे स्वाभाविक आहे. नातं आपण म्हणतो की एकमेकांप्रती असतं. बट ॲट द सेम टाईम सेल्फ लव्ह याचा अर्थ आहे, की स्वतःशी माझं नातं कसं आहे? व्हॉट इज माय रिलेशनशिप विथ मायसेल्फ? कारण असं म्हणतात जे माझ्या आत असेल किंवा माझ्याकडं असेल ते मी दुसऱ्याला देऊ शकतो. माझ्याकडं समजा अकाउंट्सचं ज्ञान असेल तर मी अकाउंट्सचं ज्ञान इतरांना देऊ शकतो. आपल्याकडे मधले बरेच आता कन्स्ट्रक्शन फील्डमधले आहेत. तर त्या त्या फील्डमधला एक्सपर्टीज देऊ शकतात. मीन्स व्हॉटेव्हर रिसोर्स, एक्सपर्टीज वी हॅव, वी कॅन शेअर दॅट. एखादा करोडपती लाखो रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. पण एखाद्याकडे ₹1000 पण नाही, तो लाखो रुपये इन्व्हेस्ट करू शकणार नाही. सिमिलरली माझ्याकडे स्वतःप्रती माझं नातं, द रिलेशनशिप आय हॅव इज हार्मोनियस, इज सपोर्टिव्ह, इज ट्रस्टवर्दी, देन आय कॅन शेअर इट आउटसाइड ऑफ मी. जर माझं स्वतःशी नातं सलोख्याचं, प्रेमाचं, विश्वासाचं, स्वीकार भावाचं असेल, तर ते इतर नात्यामध्ये रिफ्लेक्ट होईल. मीच स्वतःला नेहमी नावं ठेवतोय, मला स्वतःबद्दलच नेहमी शंका आहे, मी स्वतःला कमी लेखतोय, मी स्वतःला नेहमी अ, कधी मी ग्रो होऊ शकणार नाही अशा
फेल्युअर म्हणून स्वीकारतोय, तर किती काळ मी तो मास्क लावून जगाला दाखवेन की मी असा नाही, मी चांगलाच आहे. त्यामुळे सेल्फ लव्ह ही नॅचरल गोष्ट आहे. जसं लहान मूल लुईस हे म्हणायचे की जसं लहान मूल स्वतःवर उपजतं, जन्मतः प्रेम करतं. लाईक द चाइल्ड लव्स इट सेल्फ वेन इट्स जस्ट न्यू बॉर्न बेबी, राईट, किंवा इन्फंट. तसंच सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं, स्वतःला जसं आहे तसं स्वतःवर प्रेम करणं. म्हणून लुईस याचे फेमस अफर्मेशन आहे, आय लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ एक्झॅक्टली ॲज आय एम. मी जसं आहे तसं स्वतःवर प्रेम करतो, जसं आहे तसं स्वतःला स्वीकारतो. नॉट when I will become something or someone and then I will love myself. That becomes conditional. ते अटी लागूचं प्रेम आहे की माझं वजन 5 किलो कमी झाल्यावर मी स्वतःवर प्रेम करेन. हे गोल अचीव केल्यावर त्यावेळी मी तर करेनच. पण आता जसं आई मुलाला जसं आहे तसं स्वीकारते, म्हणून आईचं प्रेम निर्मळ प्रेम मानलं जातं. तसं आपण स्वतःला जसं आहे तसं. याचा अर्थ असं नाही की मला प्रगती करायची नाहीये, मला मोठं यश आणि मोठं ध्येय गाठायचं नाही. पण पहिली स्टेप आहे ॲक्सेप्टन्स. जेव्हा आपण स्वीकार करू तेव्हा आपण बदलाची प्रक्रिया सुरू करू. जर आपण स्वीकारलंच नाही स्वतःचा गुण, स्वतःचे दोष, तर आपण स्वतःबद्दलची प्रगती साधू शकणार नाही किंवा ती दीर्घकाळ न टिकणारी असेल. त्यामुळे सेल्फ लव्ह हे काही आत्मकेंद्री, सेल्फिश होणं, स्वार्थी होणं नव्हे, ती गरज आहे. जसं दुसऱ्याची काळजी घ्यायची असेल तर पहिला स्वतःची मला काळजी घ्यायला पाहिजे. तसंच इफ आय वॉन्ट टू टेक केअर ऑफ अदर्स, फर्स्ट आय नीड टू, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. फर्स्ट आय नीड टू टेक केअर ऑफ माय सेल्फ अँड माय फॅमिली, देन आय कॅन टेक केअर ऑफ अदर्स. तसंच सेल्फ लव्ह हे सेल्फिश नाही आहे. आणि दुसरं एक टेक्निक आहे सेल्फ डाऊट करण्यासाठी. आपले बरेच पार्टिसिपंट्स हे करत आहेत, मला कल्पना आहे. किंवा जर आपला खंड पडला असेल तरी एक इट्स अ वंडरफुल रिमाइंडर. मिरर वर्क म्हणजे काय? हे काही कंपल्सरी करायचा अभ्यास नाही. एक सिंपल प्रभावी टूल आहे. जगभरात हजारो लाखो लोक फॉलो करतात. अगदी फिल्म सेलिब्रिटीज पासनं, स्पोर्ट्स स्टार पासनं वेगवेगळे लोक हे फॉलो करतात आणि आपणही करू शकतो. हे म्हणजे आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघून पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि सकारात्मक विचार म्हणणं. अँड वेन वी लुक इन टू आवर ओन आईज, फर्स्ट एनी चेंज स्टार्ट्स विथ रेझिस्टन्स. पहिला आपण एक विरोध होतो, आपल्याला वाटतं की नाही, कम्फर्टेबल वाटत नाही. बट वेन वी स्टार्ट प्रॅक्टिसिंग, वाय डू वी लुक इन टू मिरर अँड डू इट? इट्स सजेस्टेड की असं म्हटलं जातं की स्वतःच्या आरशात स्वतः डोळ्यात डोळे ज्यावेळी घालून पाहतो त्यावेळी एक आहे स्वतःशी कनेक्ट होतो, हा एक भाग आहे. आपल्या डोळ्यात डोळे घालून लहानपणी कळत नकळत काही निगेटिव्ह पण प्रोग्रामिंग झालेलं आहे, नकारात्मक प्रोग्रामिंग झालेलं आहे. वाईल वी आर ग्रोईंग अप, स्ट्रेट इनटू लुकिंग इनटू आवर आईज, some elderly people with like pointed fingers, they said something intentionally, unintentionally, जाणते अजाणतेपणी काही आपल्यावर छाप पडलेले आहेत मनावर, जे अजून जात नाहीयेत मनात. तुला एवढं साधं कसं कळत नाही, तसं करूच कसं शकतोस, कसं करू शकतेस. आणि ते रिप्रोग्राम करण्यासाठी आपण आरशात डोळ्यात डोळे घालून पॉझिटिव्हली स्वतःशी बोलतो. आणि असं म्हणतात की आपले अफर्मेशन 5-10 पटीनं जास्त फास्ट म्हणा किंवा इफेक्टिव्ह होतात. सो नाव शिफ्टिंग फ्रॉम सेल्फ डाऊट टू एम्पॉवरमेंट, फर्स्ट स्टेज इज what are my being aware about my beliefs, what are my limiting beliefs, or what are my major self doubts. त्याचा एक लिस्ट काढणं वेळ काढून की कुठले सेल्फ डाऊटमुळे आता माझी आयुष्यातली प्रगती थांबलेली आहे. व्हॉट आर दी मेजर बिलीफ्स आय हॅव अबाउट माय सेल्फ अँड माय लाईफ विच इज होल्डिंग मी बॅक. व्हॉट आर माय निगेटिव्ह बिलीफ्स अबाउट माय हेल्थ, अबाउट माय लुक्स, पर्सनॅलिटी, अबाउट माय इन्कम, अबाउट my interpersonal skills, about my relationship, about peace and time, about stress. हे सगळ्याबद्दल आपण एक लिस्ट टाकली तर बऱ्याचदा आपल्याला लक्षात येईल की यातले निम्मे विचार आहेत माझे स्वतःच्या नकारात्मक धारणा या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काय आहेत. आरोग्य असेल, पैसा असेल, तर बऱ्याच धारणा आपल्या स्वतःच्या नसून इतरांनी कळत नकळत बिंबलेल्या पण असू शकतात. आणि मग आहे की ॲक्सेप्टन्स. ठीक आहे, आता माझी स्थिती अशी आहे. जसे डॉक्टरचे रिपोर्ट आल्यावर आपण ते चॅलेंज करत नाही, आपण ते ॲक्सेप्ट करतो आणि उपायाकडे जातो. तसं आता पुढे काय, व्हॉट आर द नेक्स्ट सोल्युशन्स आय नीड टू प्लॅन. अँड देन शिफ्टिंग दोज पॅटर्न्स, रिप्लेसिंग दोज पॅटर्न्स with self-love and affirmation and consistent self-love.
जसं आपण लहान बाळाला सपोर्ट देतो, ग्रोईंग अप किड लाईक वी प्रोटेक्ट अँड सपोर्ट द किड, तसं आपण स्वतःला पाहिलं पाहिजे. तसं त्याला पण पॅम्परिंगची गरज असते, त्याला कौतुकाची गरज असते, त्याला जवळीकची गरज असते, त्याला आधाराची गरज असते, त्याला अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स, कुठल्याही हेतूविना स्वीकारणं, ही गरज असते. आणि ठीक आहे, काही पडझड म्हणजे आपल्याला अपयश आलं, काही अप अँड डाऊन आले, तरी बीइंग ओके विथ आवरसेल्व्हज, की येस, इट्स ओके, आय एम लर्निंग. आणि म्हणून सेल्फ केअर इज नेसेसिटी, नॉट लक्झरी. सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या इमोशनल पॅटर्नला समजून, स्वतः कुठल्या गोष्टींनी मी ट्रिगर होतो, कुठल्या गोष्टींमुळे, कुठल्या लोकांच्या संगतीमुळे मला सेल्फ डाऊट तयार होतो, कोण मला मॅनिप्युलेट करू शकतं, तिथून स्वतःला काळजी घेणे. आणि हे सगळं होताना जर एकट्यानं होत आहे, होत नाहीये असं वाटतंय, माझ्या बळानं होत नाहीये, तर इट इज स्ट्रॉंग टू सीक हेल्प. मदत घेणं म्हणजे आपण कमकुवत नाही. मदत घेण्यासाठी आतून स्ट्रॉंग लागतं. अर्थात परावलंबी होणं असं आपण म्हणत नाही. इट्स नॉट बिंग डिपेंडंट ऑर बिंग अ पॅरासाइट, की आपण दुसऱ्यावर परावलंबी झालोय असा अर्थ नाही. व्हल्नरेबल होणं म्हणजे अशा सक्षम व्यक्तीला, जो आपल्यासाठी एक गाईड असेल, मार्गदर्शक असेल, मेंटर असेल, आणि जो आपल्या गोष्टी गोपनीय ठेवेल, त्याचा गैरफायदा घेणार नाही, अशा व्यक्तीपर्यंत. जसं आपण डॉक्टरकडे, वकिलाकडे काही गोष्टी म्हणतो ना, तिथे आपण लपवत नाही, कारण आपल्याला मदत हवी असते. तर सेल्फ डाऊट खूप आपल्याला हा स्वतःवरच्या शंका भांबावून टाकत असतील, तर प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता. प्रोफेशनल मेंटर्स असतात, त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, किंवा असे जर हक्काचं आपण नातं तयार केली असतील किंवा डेव्हलप केलं पाहिजे, जिथे आपण आपलं मन एक एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हे साध्य करू शकतो. आणि तिथं ती एक फेज मधून आपण गेलो, तर पुन्हा आपण आपल्याला होप इन अनसर्टनिटी इज एम्पॉवरमेंट. वेन ड्युरिंग दॅट ट्रान्झिशनल फेज, वेन वी गेन द होप, वेन वी गेन दॅट सेल्फ बिलीफ, वी गेट एम्पॉवर्ड. तर तिथे ती आशा पल्लवित करणं, स्वतःवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणं, जेणेकरून आपण स्वतःला एक पुढे नेण्यासाठी एम्पॉवर करू शकतो, शक्ती देऊ शकतो. म्हणून लुईस एक, ती म्हणायची, दिवसातून, जसं आपण म्हटलं 60,000 विचार करतो, तर ती म्हणायची मिनिमम 300 वेळा रोज म्हणा. अर्थात मी पण स्वतः आठवण करून देत असतो, 300 वेळा होतच असं नाही, पण ऍटलीस्ट आठवण होते की येस, आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ, आय लव्ह अँड अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ म्हणजे का, लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपण नेहमी दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून असतो, की मी अगदी, बाई मी हे करू का, टीचर मी हे करू का, आई मी हे करू का, दादा मी हे करू का, विच इज गुड थिंग वेन वी आर ग्रोईंग अप. पण मोठं झाल्यावर पण आपल्याला, हे लोक माझ्यावर खुश असतील तरच माझं आयुष्य सार्थक आहे. इफ दीज पीपल आर हॅपी, देन ओनली माय लाईफ इज लाईक फुलफिल्ड अँड वर्थ वाईल. बट इफ दीज पीपल विच मे ऑर मे नॉट बी हॅपी बिकॉज दे आर ऑल्सो इंट्रॅप्ड इन देअर ओन स्टोरी, लोक त्यांच्या त्यांच्याच दुनियेत असतील, तर ते खुश होतील ना खुश होतील, त्यावर माझा क्वालिटी ऑफ लाईफ अवलंबून नसावी. म्हणून आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ, मी स्वतःला मान्यता देतो. म्हणून हे अफर्मेशन्स पिरियॉडिकली रोज करणं आणि रिप्लेस करणं, निगेटिव्ह पॅटर्न ओळखणं, सेल्फ डाऊट ओळखणं आणि त्याला रिप्लेस करणं. आणि जेव्हा आपण एक पॉझिटिव्ह करेजने, का धाडसानं, धाडस म्हणजे की हा, मी माझ्या नवीन आयुष्याची, नवीन आनंदी समृद्ध जीवनाची जबाबदारी घेत आहे. आता मी पूर्वीचा विनय नाहीये, आता मी पूर्वीचा सो अँड सो नाहीये, आता मी माझा बदलत आहे. सो तो होप, ते करेज, आणि मग ते फिअर, भीतीला आपण ते बदलू शकतं. आणि पुन्हा स्वतःला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करणं, स्वीकारणं, आणि त्याच्या पुढे जात राहणं. कारण लुईसेचं तुम्ही पुस्तक वाचाल, इफ यू रीड लुईसेस बुक, इन दॅट बुक यू विल फाइंड अ चार्ट, ऑलमोस्ट मेनी पेजेस ऑफ चार्ट. शी मेन्शन्स दॅट विच थॉट पॅटर्न्स अँड विच थॉट इमोशनल पॅटर्न्स कॅन लीड टू डिसीजेस. कुठले विचार आणि भावना जर आपण सतत करत राहिलो, तर ती म्हणते की 60 ते 70% आजार त्या विचारांनी, त्या संशयामधून, आणि त्यामध्ये जर 5-6 इमोशन ती सारखं सांगते, की अँगर, राग, फिअर, भीती, गिल्ट, अपराधीपणा, क्रिटिसिझम, स्वतःला नावं ठेवणं, रिझेंटमेंट, कोंडून राहिलेला एक राग, अँगर इनवर्ड, या गोष्टीमुळे बरेचसे आजार होऊ शकतात. आणि त्यामुळेच हे पॉझिटिव्ह अफर्मेशन, थोडंसं रिलॅक्स करणं महत्वाचं आहे. आणि एकदा आपण या सेल्फ डाऊट, स्वतःवरती शंकापासून, स्वतःच्या बिलीफमध्ये, स्वतःच्या
एक पॉझिटिव्ह शिफ्ट मध्ये जायला लागलो. सो व्हॉट कुड बी द एम्पॉवरमेंट स्टेटमेंट्स वी विल हॅव, किंवा व्हॉट विल बी द एम्पॉवर्ड फेज. आपले निर्णय हे कन्फ्युजनचे नसतील. आवर डिसिजन्स विल बी मोर कॉन्फिडंट. आपलं कम्युनिकेशन असं संकुचित नसेल. इट विल बी अ एक्सपांडेड एनहान्स्ड व्हर्जन ऑफ कम्युनिकेशन. आपण बदलाला घाबरून जाणार नाही, पण आपण एक बाउन्स बॅक होऊ शकू. भले अपयश येऊ दे, भले चुका झाल्या असतील आपल्याकडून काही, व्हॉट एव्हर मे हॅव हॅपन्ड इन द पास्ट, वी विल बाउन्स बॅक. आपली सेल्फ वर्थ, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ व्हॅल्यू, सेल्फ इस्टीम, आपला आत्मसन्मान, आपला मूल्य हे आपण दुसऱ्याच्या नजरेतून तुलनेतनं बघणार नाही, पण आपल्याला ही जाणीव असेल की आय एम ऑलवेज वर्दी अँड डिझर्विंग. अँड आपल्या संपर्कात पण जे येतील त्यांना पण त्यांची वर्थ, त्यांची मूल्य किंवा त्यांचं योग्यता त्यांना रिअलाइज होईल, त्यांना जाणवेल. आणि अशा टीम स्पिरिटनं जरा जेव्हा आपण स्वतः एम्पॉवर्ड आहोत तेव्हा आपण दुसऱ्याला एम्पॉवर करू शकू. कारण आपल्यामध्ये पण त्यांच्यातलं टॅलेंट, स्किल आणि कॅपॅसिटी, पोटेन्शियल, त्यांच्या क्षमता, योग्यता दिसू शकतात. आणि आपल्याला संधी जास्त दिसतील. धोके किंवा त्याला काय म्हणू शकतो की त्रुटी दिसण्यापेक्षा, विकनेसेस दिसण्यापेक्षा आपल्याला जास्त अपॉर्च्युनिटीज दिसतील. कारण आपलं आयुष्याच्या आणि स्वतःच्या ब्राईट साईड, स्वतःच्या पॉझिटिव्ह साईडकडे लक्ष आहे. आणि म्हणून काही ठराविक अफर्मेशन्स आहेत. अगदी दिवसाची सुरुवातीला आणि रात्री झोपताना, अगदी तुम्हाला कमीत कमी वेळ असेल, while brushing and just taking some time out after you brush, just look into the mirror before going to bed. Just connect with yourself in the mirror and just say I am enough. कारण ज्यानं मला निर्माण केलेलं आहे त्याने माझ्या आयुष्यासाठी जे जे लेसन्स किंवा जे जे धडे मला शिकायचे त्यासाठी मला सर्व साधन सामुग्री, शक्ती देऊनच पाठवले. फक्त ते मला बिलीव्ह करणं, मला विश्वास ठेवणं गरजेचं आहे की द क्रिएटर हु हॅज क्रिएटेड मी हॅज एम्पॉवर्ड मी विथ ऑल द रिसोर्सेस, टूल्स अँड ॲबिलिटीज टू कोप अप अँड ग्रो इन माय लाईफ. सो हॅव्हिंग दॅट फेथ की आय एम इनफ, आय एम गुड इनफ, I welcome confidence. I am confident. Yes, challenges are part of life and they make me stronger. आणि अजून एक अफर्मेशन लुईस म्हणते की हे पण झालं पॉझिटिव्ह अफर्मेशन. दुसरी बाजू आहे निगेटिव्हिटी रिलीज करायसाठी. आय इझिली रिलीज माय निगेटिव्ह पॅटर्न्स. आय इझिली रिलीज सेल्फ डाऊट. आय इझिली लेट गो माय पास्ट. इवन एक आहे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करायला ही अफर्मेशन. आणि इझिली, कम्फर्टेबली, कन्व्हिनियंटली असे शब्द वापरल्यामुळे आपल्या सुप्त मनाला ही जाणीव होते की हे मला जमण्यासारखं आहे. हे दिस आय कॅन मॅनेज अँड दिस आय कॅन अचीव. राईट. सो coming back to the concluding part, which Louis Hay would say often, that I don't fix my problems, I fix my thinking and problem gets solved easily. आपण म्हणतो ना रूट कॉज, आम्ही बऱ्याच इंडस्ट्रीला जातो त्यावेळी ते म्हणतात की रूट कॉज अनालिसिस, की वरवर काय प्रॉब्लेम दिसतात ते महत्वाचे नाहीत, त्याच्या रूट कॉज मध्ये काय आहे. तसं आपल्या आता काही पॅटर्न बाहेर दिसत आहेत, पण रूट कॉज काय आहे की आपलं थिंकिंग आणि इमोशनल पॅटर्न. तिथे आपण जर बदल केले, तिथं स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला स्वीकारणं, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, स्वतः सकारात्मक सूचना करत राहिलो आणि तशा एम्पॉवर्ड आणि इन्स्पायर्ड ऍक्शन घेत राहिलो, तशी कृती करत राहिलो, देन आवर रियालिटी विल स्टार्ट शिफ्टिंग इव्हेंच्युअली. तर आपली वास्तविकता बदलू शकते. आणि हे खूप सुंदर विधान आहे लुईस याचं की वेन वी रिअली लव्ह अँड ऍक्सेप्ट अँड अप्रूव्ह ऑफ आवरसेल्व्स एक्झॅक्टली ॲज वी आर, देन एव्हरीथिंग इन लाईफ वर्क्स. जेव्हा आपण जसं आहे तसं स्वतःला स्वीकारतो, प्रेम करतो, स्वतःला मान्यता देतो, सगळ्या एरियाजमध्ये, नॉट ओनली हेल्थ बट ऑल दी आस्पेक्ट्स ऑफ आवर लाईफ स्टार्ट शोईंग पॉझिटिव्हली. एक पॉझिटिव्ह डिफरन्स तिथे दिसायला लागतो. आणि एक छोटीशी 1-2 मिनिटाची आपण प्रोसेस घेऊया, ज्यामध्ये आपण एक छोटा अगदी 1-1.5 मिनिटाचा हा आपण घेणार आहोत भाग, की ज्याच्यामध्ये आय वुड रिक्वेस्ट इफ यू आर इन अ सिच्युएशन वेअर यू कॅन क्लोज युअर आईज अँड सिट कम्फर्टेबली. तुम्ही 2 मिनिटं शांतपणे बसू शकण्याच्या स्थितीत असाल तर प्लीज सिट डाऊन कम्फर्टेबली. इफ पॉसिबल प्लीज क्लोज युअर आईज. जस्ट लेट इट गो वॉट एव्हर इज हॅपनिंग in and around you. Just you deserve your own quality time. Just be with yourself
अँड क्लोज युअर आयज. डोळे आपण थोडा वेळ बंद करतो. अँड स्लोली ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. अगेन slowly breathe in, slowly breathe out. As you are breathing in, let the positivity, inspiration, and good vibes enter into your being. दीर्घ श्वास घेताना जी सकारात्मक ऊर्जा, चैतन्य, आनंद, उत्साह आपल्या शरीरात जात आहे. अँड ॲज यू ब्रीथ आउट, जस्ट लेट गो whatever is in your mind and body making you little uncomfortable. Just let it go as you breathe out. दीर्घ श्वास सोडताना जे काही आपल्याला अस्वस्थ करत आहे, जे काही आपल्याला अनकम्फर्टेबल असं थोडं सहज वाटत नाहीये, ते आपण सोडून देत आहोत. पुन्हा आपण दीर्घ श्वास घेत आहोत. स्लोली ब्रीथ इन. And now just in your mind you can repeat after me. मनातल्या मनात तुम्ही माझ्या मागोमाग हे फील करू शकता. तुम्ही मनातल्या मनात म्हणा किंवा ते अनुभवत आहात. I trust the process of life. I am safe wherever I am. I feel safe and grounded wherever I am. मी जिथे आहे तिथे मला नेहमी सुरक्षित वाटत आहे. डिवाइन एनर्जी ऑलवेज प्रोटेक्ट्स मी. एक दैवी शक्ती सदैव माझ्या पाठीशी आहे आणि सतत माझं रक्षण करत आहे. आय इझिली लेट गो ऑफ सेल्फ डाऊट. आय इझिली लेट गो सेल्फ क्रिटिसिझम. मी स्वतःच्या मनात झालेल्या शंका, स्वतःला नावं ठेवणं सहजपणे सोडून देत आहे. आय ट्रस्ट अँड बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा स्वतःवर विश्वास आहे. I have all the ability and capacity to empower myself. मला सक्षम, यशस्वी बनण्यासाठी जे काही लागतं ते सर्व काही माझ्याकडे आहे. मी जे ठरवत आहे माझ्या यशस्वी आयुष्यासाठी ते संकल्प पूर्ण होत आहेत. Whatever I decide for my own enrichment and success, that is being accomplished. पुन्हा एकदा आपण दीर्घ श्वास घेत आहोत. हळूहळू दीर्घ श्वास सोडत आहोत आणि व्हिज्युअलाइज करत आहोत. आपण अशी कल्पना करत आहे जसा एक बोगदा असतो, टनल असतो, जसं आपण घाट सेक्शन मधून जातो रेल्वेनं, बसनं किंवा आपल्या स्वतःच्या कारमधून. तसंच माझ्या आयुष्याच्या या सेल्फ डाऊटच्या टनलमधून, या स्वतःच्या शंका आणि गोंधळाच्या टनलमधून आता मी प्रकाशाच्या आणि यशस्वी, तेजस्वी जीवनाकडे वाटचाल करत आहे. माझा भूतकाळ मी आय इझिली लेट गो ऑफ माय पास्ट अँड आय कॅन सी द ब्राइटर साइड ऑफ माय लाईफ वेटिंग फॉर मी, एम्ब्रेसिंग मी, टू टेक मी टू न्यू हाइट्स अँड अपॉर्च्युनिटीज. एक यशस्वी, तेजस्वी जीवनात टनलच्या पलीकडे प्रतीक्षा करत आहे की माझा वेगवेगळ्या यशाच्या उंची गाठण्यासाठी. आणि आपण व्हिज्युअलाइज करत आहे की आपण या भुयारी मार्गातून, टनलमधून, अंधारातून त्या उजेडाकडे वेगानं जात आहोत आणि एक आपलं वेगवेगळ्या स्तरावर आपलं उज्ज्वल भविष्य, आयुष्य पाहत आहोत. हेल्थ वाईज, हाऊ डज इट लुक? आवर हेल्दी लाईफ, आवर फायनान्शियली एनरिच्ड लाईफ, आवर रिलेशनशिप, फुलफिल्ड रिलेशनशिप, आवर स्पिरिच्युअली डीप असं लाईफ. माझं आध्यात्मिकरित्या, आर्थिकरित्या, आरोग्याच्या रीतीनं, नातेसंबंधाच्या रीतीनं असं तेजस्वी, समृद्ध आयुष्य मी व्हिज्युअलाइज करत आहे. अँड व्हिज्युअलाइज यू हॅव रीच्ड various phases of success and you feel fulfilled. आणि आतून आपल्याला यशस्वी, समृद्ध वाटत आहे. And now slowly breathe in, slowly breathe out and gently bring your awareness back to the present moment. पुन्हा दीर्घ श्वास घेत आपली जाणीव आपण या वर्तमान स्थितीत आणत आहे. And whenever you are ready, slowly you can open your eyes. तुम्ही जेव्हा आता तयार आहात
तुम्ही अलगदपणे डोळे उघडू शकता. सो थँक्यू. हे आपण दिवसातून किंवा पिरियॉडिकली रेग्युलरली करू शकतो आणि एक छानसा हा अनुभव रोज घेतल्याने आपला सेल्फ डाऊट कमी होत जाईल आणि स्वतःवरचा आणि आयुष्यावरचा विश्वास आणि समृद्धी आपण यातनं अट्रॅक्ट करू शकतो. Before we sum up, I have something interesting for all of you, and which is my dream project, which is connected to today's topic. So I would like to take this opportunity की एक बऱ्याच कालावधीच्या परिश्रमानंतर एक छानसा कार्यक्रम मी घेऊन आलेले आहो, जो याच लुईसेच्या आणि अशा जगभरातल्या या फील्डमध्ये लाईफ एनरिचमेंट जीवनाला समृद्ध करणाऱ्या विषयाशी संबंधित आहे. विशेष करून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आरोग्य आहे, हेल्थ, रिलेशनशिप, समृद्धी आहे आणि आनंद आहे. अशा ब्रॉड विषय जे आहेत त्यासाठी एक ऑनलाईन प्रोग्राम आहे. तो तुम्ही तुमच्या सोयीनं, तुमच्या वेळेनं अगदी दिवसातले 10-15 मिनिटं काढून करू शकता. ज्याच्यामध्ये प्रोफेशनल स्टुडिओ रेकॉर्डेड गाइडेड मेडिटेशन असतील, जे तुम्हाला कधीही असं वाटलं की नाही थोडं मला एनर्जीची गरज आहे, ते ऐकले जे प्रूव्हन आहेत. त्या पद्धतीनं मेडिटेशन आहेत, व्हिज्युअलायझेशन आहेत. सकारात्मक वेगवेगळ्या विषयांवरच्या 10-15 विषय आहेत, ज्याच्या सकारात्मक स्वयंसूचना आहेत, ज्या ट्राईड अँड टेस्टेड आहेत. प्रत्येक विषयावरचं त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध काय याचे व्हिडिओ आहेत आणि छोटे-छोटे सिंपल 2-5 मिनिटाच्या ग्रोथ वर्क, छोटे-छोटे होमवर्क आहे, ज्यामुळे तो आपली संकल्पना आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये उतरवता येईल. आणि त्याचबरोबर एक कम्युनिटीचा सपोर्ट असणार आहे. WhatsApp थ्रू, मोबाईल ॲप थ्रू आणि रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन असणार आहे, जसं आता आपण घेत आहोत. आणि हे जे असणार आहे, जे मी अगदी विदाउट एनी सेल्फ डाऊट, विथ फुल एम्पॉवरमेंट सांगू शकतो की हा कोर्स मी लॉन्च करत आहे, तो 10 पट तरी तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. मिनिमम 10 पट, त्याहून जास्तच मिळेल याची माझी खात्री आहे, पण मिनिमम 10 पट. आणि हे सगळं जे आहे ते अनबिलिव्हेबल किमतीमध्ये आहे. एका दिवसाच्या स्नॅक्स खाण्याच्या हॉटेलमधल्या किमतीमध्ये आहे. ते म्हणजे केवळ 499, 500 पण नाही, आता 499. हे दीर्घकाळ त्याचा ॲक्सेस आहे आणि तुम्हाला हे तुमच्या मोबाईलमधून आणि कुठूनही बघता येईल अशा पद्धतीनं असणार आहे. आणि हे मी आपल्या WhatsApp ग्रुप आणि इथे पण ही लिंक शेअर करेन. आणि आनंदाची गोष्ट आहे, दोन्ही भाषांमध्ये मी तयार करत आहे. आता अजून थोडंसं प्रोसेसमध्ये आहे, पण एक 8-10 दिवसात हे लॉन्च करत आहे. थोडंसं स्टुडिओ रेकॉर्डिंग या गणपतीच्या याच्यामुळे थोडे स्टुडिओचं एडिटिंग थोडं बाकी आहे. पण येणाऱ्या 15 सप्टेंबर जो इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो, तर आपल्या लाईफचं इंजिनिअरिंग, इनर इंजिनिअरिंग म्हणून किंवा ओव्हरऑल इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी माझे WhatsApp कोर्स केलेले आहेत किंवा व्हिडिओ कोर्स कोविडमध्ये केलेत किंवा 2 दिवसाचे वर्कशॉप पण केले आहेत. तर ज्यांनी केले त्यांना रिव्हिजन बरोबर ॲडिशनल व्हॅल्यू तर मिळेलच आणि हे सुंदर गिफ्ट म्हणून पण देण्यासारखं आहे. अर्थात पुढे यात कंपल्शन नाही आहे, पण नक्कीच आहे की ही ऑफर जी आहे ₹500 ही फार लिमिटेड आहे. मी लिंक तुम्हाला शेअर करेन WhatsApp ग्रुपमध्ये पण आणि इथे पण, जेणेकरून तुम्ही ऑप्ट करू शकता. इथेपर्यंत कुणाला काही प्रश्न किंवा काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल किंवा काही शेअरिंग असेल तर प्लीज सांगा. किंवा आजच्या वर्कशॉपमधून एक होमवर्क असा आहे की तुम्ही काय, कुठलं अफर्मेशन्स निवडत आहात तुमचा सेल्फ डाऊट कमी करण्यासाठी, ते पण तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. आणि इथे पण तुम्ही अर्थात काही शेअर करू इच्छिता आजच्या या वर्कशॉपमध्ये. मी ही लिंक आपल्या झूममध्ये टाकत आहे. ज्यांना आज रजिस्टर करायचं ते पण करू शकतात. येस दीपा मॅम, प्लीज. गुड इव्हनिंग सर. खूप गुड दिवसांनी इव्हनिंग. बघतोय. येस, इट वॉज अ प्लेजर, ऑलवेज अ प्लेजर. येस येस येस. मला फक्त एकच विचारायचं होतं, हे रेकॉर्डेड असणार आहे का कसं आहे म्हणजे? हा रेकॉर्डेड काही गोष्टी आहेत, म्हणजे छोटे व्हिडिओज आणि गाइडेड मेडिटेशन्स आणि हे सगळं रेकॉर्डेड असणार आहे. आणि मी तर ते फ्रिक्वेन्सी ठरवतोय की 15 दिवसातून एकदा असंच 1 तासाभराचं किंवा अर्धा पाऊण तासाचं टच बेस असणार आहे. ओके.
आणि पुढे माझी इच्छा अशी आहे की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डेली त्याचा एक फॉलोअप असेल. म्हणजे आज मी ओके. अफर्मेशन्स केले, आज मी थोडं मेडिटेशन केलं, आज मी रिलीज केलं. एकमेकाच्या सपोर्टनं एकदम कमीत कमी वेळमध्ये व्हावं, जादा वेळ काढायला लागू नये आणि सहज व्हावं. त्यामुळे पण त्याला खूप सिम्प्लिफाय करतोय. ओके, मग अशी पर्टिक्युलर वेळ किंवा हे नाहीये नाही, तुम्ही तुमचं कधी आणि रेकॉर्डेड येईल त्याचा ते लॉंग आपल्या टर्म सोयीने ऍक्सेस आपण. आहे. म्हणजे तुम्हाला आता व्हॉट्सअपमध्ये आपलं कसं व्हायचं की ते परत स्किप व्हायचं किंवा डिलीट व्हायचं मोबाईलमुळे. हे कायम तुमच्या त्या ॲपमध्ये राहणार आहे. म्हणजे सिस्टीम आपण खूप चांगली घेतलेली आहे, जी ग्लोबली ट्रस्टेड आहे. त्याच्यामध्ये अरे, बऱ्याच सुविधा आहेत. तर तुमचा जो प्लॅन होता तो फायनली हो, हो. यू डिड इट. लुईसच्या व्हेरी गुड. आजच्या दिवशी आय एम हॅपी छान टू छान छान. अनाउन्स इट. ऑल द बेस्ट. येस, आणि थँक यू मी सो मच. करते लगेच रजिस्टर. येस येस येस. येस, येस. थँक यू सो मच. ओके, थँक्यू सर. येस, काही कोणाला आजच्या सेशन विषयी विचारायचं आहे, काही प्रश्न असेल. आपलं ऑफिशियली हे सेशन थांबलेलं आहे, पण थोडा वेळ असेल, 5 मिनिटं, तर कोणाला काही प्रश्न, शंका असतील किंवा काही कॉमेंट करायचं असेल. यू कॅन हील युअर लाईफ पुस्तक जर वाचलं नसेल तर अवश्य प्लीज वाचा. 23 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसंच यू कॅन हील युअर लाईफची मूव्ही आहे. मी आपल्या ग्रुपमध्ये पण ती लिंक टाकेन, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. डॉक्युमेंटरी कम मूव्ही, ती पण अवश्य बघा. त्यामध्ये पण काही संकल्पना यातल्या क्लिअर होतील. बऱ्याच लोकांचे आपल्या ग्रुपमध्ये पण आत्ता असलेल्या किंवा इतर पण लोकांचे बरेच आजार कमी झालेले आहेत. अर्थात काही गोष्टी डॉक्टरच्या ज्या चालू आहेत त्या चालूच ठेवायच्या आहेत. आम्ही काही मेडिकल उपाय नाही सांगत आहेत, पण काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आपल्या विचारांच्या पॅटर्नच्या ज्या ज्यामुळे वाढतात आजार किंवा बळावतात, त्याची तीव्रता कमी होते आणि काही वेळेला ते रिव्हर्स पण होऊ शकतं. आणि आरोग्यच नव्हे, इतर पण पॅटर्न, स्वतःचा स्वतःला होणारा त्रास तर नक्की कमी व्हायला लागतो. एनी शेअरिंग, एनीथिंग? हरे कृष्ण गुरुजी. हां, येस. मला एक विचारायचं होतं. म्हणजे मी काही दिवसापासून डिप्रेशन पिल्स घेते. आता तो कोर्स माझा कव्हर होत आलाय. ओके, हां. पण बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी होतात की जे मला विसरणं खूप अवघड होतंय. हं, आणि हं, मी हं. रिलेशन्स मधल्या आणि ओके. ते रिलेशन्स एक्सेप्ट करायला किंवा त्याला टाइम द्यायला माझं मन किंवा माझं हे तयार नाही आहे ब्रेन. किंवा मी ते गोष्ट एक्सेप्ट करायला गेली का मला पॉवरफुली त्रास होतोय. हं, हं, त्याच्यासाठी हं. काय सांगणार? ओके. तर एक मी म्हणेन की जे काही तुम्ही आता ऑलरेडी ट्रीटमेंट घेताय ते डॉक्टरच्या सल्ल्यानं ते कंटिन्यू करून ते त्याच्यात कुठेही बदल करू नका. ॲट द सेम टाईम जेंटली स्टेप बाय स्टेप काही सेल्फ लव्ह सारख्या गोष्टी असतील किंवा इतरही काही गोष्टी ज्यातल्या अशा टूल्स आणि मेथड्सनं सुरू करणं की ज्या ईझी आहेत. याला पण आपण एक टास्क म्हणून जर बघितलं, नाही मला आता क्षमा केलंच पाहिजे, मला लेट गो केलं पाहिजे, तर मग त्याचं पण एक प्रेशर येतं. जसं लुईस हे म्हणायचे की लेट गो करणं एक कांद्याच्या जशा पाती असतात त्या जशा आपण हळूहळू एक एक लेयर काढतो, तसं जे इझी आहे. म्हणजे समजा आज एखाद्या कुणीतरी व्यक्तीनं आपल्याला एखादं वाक्य बोललं ट्रॅफिकमध्ये, मग ते पण आपल्या मनात घर राहण्यापेक्षा ते इझिली कुठल्या लेट गो होऊ शकतील. छोट्या छोट्या गोष्टी कुठल्या मला लेट गो करता येतील. स्वतःला मला कुठं स्वतःला क्षमा करता येईल, लेट गो करता येईल. मला आणखीन स्वतःला ॲक्सेप्ट कसं करता येईल. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की दुसऱ्याला पुढे जाऊ दे, कारण ते आता जरा वेळ लागेल. पण मला स्वतःला आणखीन चांगलं ॲक्सेप्ट करता कसं येईल. माझी स्वतःची काळजी मी आणखीन चांगल्या पद्धतीनं कशी घेऊ शकते. या गोष्टी पण आपण विचार केला ना, मग छोटे-छोटे लुईस यानं पण तसंच चालू केलं. स्वतःच्या जीवनात ज्यावेळी आपण स्वतःबाबत काम करायला लागतो, तर तो कॉन्फिडन्स आपल्याला येतो. जसं गाडी शिकताना टू व्हीलर, फोर व्हीलर आपल्याला हात सोडून म्हणतो ना, सायकल शिकताना जसं स्वतःला जमायला लागलं, की मग आपल्याला पुढे मग ट्रॅफिकमध्ये चालवता येतं. आणि एकदा वन टू वन पण आपण वी कॅन टॉक ऑन दिस डेफिनेटली. ओके, थँक्यू गुरुजी. येस, थँक यू. सो काही जण हरे कृष्णा. हा. या हरे कृष्ण. प्रभूजी, तुम्ही आता सांगितलं ते अतिशय मी पहिल्यांदाच अटेंड केलं. म्हणजे इतके दिवस मी म्हणतोय की हे मला अटेंड करायचं आहे, पण मला प्लेजर. वेळेअभावी जमत नव्हतं ते. राईट. सो आज मी पूर्ण ऐकलं हे सगळं. खूप छान होतं एकंदरीत. आणि माझ्याशी रिलेटेड जर म्हणाल तर जसं लुईस यांचं तुम्ही सांगितलं की लहानपणापासूनचे जे काय
इम्प्रेशन्स आहेत, मग ते कळत नकळत झालेले असतील, राईट. काही कॉमेंट्स असतील की हा. याला हे जमतच नाही, याला हे जमणारच नाही, अशा ज्या गोष्टी आहेत ना, ज्याचा इम्पॅक्ट एवढा होऊ शकतो, हे मला राईट. आता या तुमच्या ह्याच्यातनं समजलं. आणि इनफॅक्ट द रिझन्स बिहाइंड द फिजिकल इनकन्व्हिनियन्स जो असतो, म्हणजे राईट. मेडिकली इट इज नॉट बिईंग डायग्नोज्ड. या. या, आणि कुठंच ते सापडत नाहीये, पण भरपूर पेन्स आहेत किंवा भरपूर बॉडीली डिस्कम्फर्ट आहे. तर दॅट माइट बी अ रिझन, जसं तुम्ही आता सांगितलंय की इट इज डेफिनेटली कनेक्टेड, की बाबा ते Right. त्या लहानपणापासून जे इम्प्रेशन्स आहेत, जे 50 वर्ष आम्ही कॅरी करत आलोय, मग मे बी 10-15 वर्ष आता तो कम्फर्ट झोन तयार झालेला आहे आत्ताचा, राईट. पण त्याला स्टील सेल्युलर मेमरी पण म्हणतात. आपल्या पेशीमध्ये ते भिनतं काही वेळेला. एक्झॅक्टली. सो आय वुड लाईक टू गो इन डिटेल ऑन दॅट पर्टिक्युलर फ्रंट, की त्याच्याद्वारे की कसं हिलिंग कसं होऊ शकेल, किंवा पॉझिटिव्ह थॉट्स अजून पॉझिटिव्हिटी कशी वाढवता येईल. आणि हे पॉसिबल आहे प्रभूजी, याच्यातनं आपल्याला त्यातनं हे करता येतं. हो, डेफिनेटली काही प्रमाणात आहे नक्की, कारण काही वेळेला मेडिकल हेल्प नक्कीच लागेल आपल्या काही रोडला. ऍट द सेम टाइम हे जे प्रिव्हेंटिव्ह आणि नॉन साईड इफेक्ट वाल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे यू कॅन हील बरोबर इतर पण काही मी मॉडॅलिटी शिकतोय आणि शिकलेले आहे. त्या पण यामध्ये ऍडव्हान्स आणि काही कोर्सेस आहेत, त्यामध्ये पण आपण घेतो. ओके. तर एकदा तुम्ही आता ऑलरेडी जॉईन केलंय, तर तुम्हाला मी त्याचे अपडेट मिळतच राहतील. येस, आय ऑलरेडी रजिस्टर्ड आणि मी हे पण केलेलं आहे. येस, Yes, thank थँक्यू. you so much. Thank you. येस. सो ज्यांना अजून लगेच रजिस्ट्रेशनला थोडा वेळ लागत असेल, मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण या कोर्सच्या रजिस्ट्रेशनचं हे शेअर करतो. आणि या युकॅनिक संदर्भात कुठेही मी पुणे, मुंबई, कोल्हापूर ऑफलाईन आणि ऑनलाईन, तर भारत आणि भारताबाहेरचे पण पार्टिसिपंट्स आहेत, तर घेत राहतो. तर कुठेही तुम्हाला वाटलं लुईस हेचा मेसेज पोहोचवायचा आहे, तर यू कॅन इन्व्हाइट मी. आय वुड बी हॅपी टू शेअर इट. सो वन्स अगेन थँक्यू सो मच ईच वन ऑफ यू. एक आपण फक्त सगळ्यांना जर एकच मिनिटं मी रिक्वेस्ट करेन, जर तुम्हाला कॅमेऱ्यावर येता आला तर एक छोटासा फोटो घेऊ, जेणेकरून आम्हाला आज आज भारतभरातले आम्ही सगळे हील युअर लाईफचे ट्रेनर्स आज हे वर्कशॉप घेत आहोत. सो तुम्ही स्पेशल आहात की आज आजच्या ग्लोबल आणि नॅशनल ऍक्टिव्हिटीमध्ये सगळे सहभागी झालेले आहात. Yes, I really express my gratitude to each one of you for your wonderful participation. Yes, फोटो क्लिक झालेला आहे. Yes, thank you so much. आणि आपण इथे थांबूया. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. थँक्यू. थँक्यू. भेटूया. Yes, thank you. Thank you. Good night, sir. Yeah, good night, Dhananjay sir. Good night. Thank you, sir. Yeah, thank you. Thank you.